काल जे कोणी आंदोलन करणारे होते त्यापैकी किती जणांनी नीटची परीक्षा अटेम्प्ट केलेली होती? दहशतवादासारखं हे वागणं आहे असं सदाभाऊ खोतांनी उपमा दिलेली आहे. खरं तर त्यांनीच 10 वर्षापूर्वीची स्वतःची भाषणं तपासून बघावी. मावळमध्ये जेव्हा गोळीबार झाला होता, 4 शेतकरी मारले गेले होते, त्यावेळी मीच त्यांना तिथं मावळमध्ये पाठवलं होतं. त्यावेळी मावळमध्ये त्यांनी केलेली भाषणं पुन्हा एकदा ऐकावी. त्याचबरोबर वसगडे आणि इंदापूरला 2 शेतकरी मारले गेले होते, त्यावेळी त्यांची भाषणं त्यांनी आठवून बघावीत. आणि मग त्यावेळी आम्ही जी काय भाषणं केली, आमची काय भूमिका, मग आतंकवादी आम्ही होतो का त्यावेळी? आजही नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये विद्यार्थी जे आंदोलन करतायत ते आंदोलन काही चुकीचं नाही आहे. कारण जे पेपर फुटीमध्ये सापडलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या निकटवर्तीपैकी काय आहेत, RSSशी संबंध असलेले लोक आहेत. त्यावर मात्र तोंड उघडायला हे तयार नाहीत. त्यामुळे कुठंतरी याचे धागेदोरे धर्मेंद्र प्रधान यांच्यापर्यंत जातातच. त्यामुळं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागणं विद्यार्थ्यांनी काही गैर नाही. यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा कोल घोटाळा असून ते 2G स्पेक्ट्रम असेल, सिंचन घोटाळा असेल, सिंचन घोटाळ्याच्या वेळी देवेंद्र फडणवीसने कुणाकुणाची राजीनामा मागितले होते जर आठवून बघावं. आणि मग विरोधात असताना एक भूमिका वेगळी आणि सत्तेत गेल्यानंतर भूमिका वेगळी, हे चुकीचं आहे. आणि त्यामुळं सत्तेची ऊब आल्यानंतर पैशाचे गडी जसं बोलतात तशी भाषा आहे, ती काय बरोबर नाही. अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. आपण पाहतोय की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ नये असं सदाभाऊ खोत म्हणतायत. धर्मेंद्र प्रधान यांचा या सगळ्या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नाही. इंडिया आघाडी मवियाकडून काल जो काही प्रकार घडला ही दहशतवादासारखी भूमिका आहे असं सदाभाऊ खोत यांनी वक्तव्य केलेलं आहे. पेपरफुटीमुळे गोंधळ सुरू आहे. सदाभाऊ खोत यांचं या सगळ्या प्रकरणावर भाष्य आहे. ऐकूया आपण पुन्हा एकदा सदाभाऊ नेमकं काय काय म्हणालेले आहेत. सरकार पारदर्शकप्रमाणे चौकशी करत असताना देशाच्या पंतप्रधानाचा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत आहे. मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा याशी कुठेही दुरान्वयाचा संबंध नाही. त्या खात्याअंतर्गत जे प्रकरण झालं ते प्रकरण त्यांनी लावून धरलं, चौकशीचे आदेश दिले. परंतु इंडी आघाडीला, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.